विद्यार्थी मित्र हो, मागील तासिकेमध्ये आपण चॅप्टर 4 मधला प्रॉब्लेम सेट ए चे काही उदाहरणं बघितली होती. आज आपण 7th एक्झाम्पल बघत आहोत. ते दिलेलं आहे. 7th एक्झाम्पल इज अ डीलर सप्लाइड वॉकी टॉकी सेट ऑफ ₹84,000 with GST to police control room. Rate of GST is 12%. Find the amount of state and central GST charged by the dealer. Also find the taxable value of GST. द सेट वॉकी टॉकी सेटचे आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू शोधायची. याच्यामध्ये उदाहरण छान दिलेलं आहे. तसं वेगळं उदाहरण म्हणून आपण ते घेऊया. आपल्याला वॉकी टॉकीची जी किंमत आहे, टोटल व्हॅल्यू दिलेली आहे. टोटल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी विथ जीएसटी म्हटलं तरी चालेल. विथ जीएसटी जी आहे ती 84,000 दिलेली आहे. 84,000 रुपीज दिलेली आहे. वॉकी टॉकी जो आहे त्याची जीएसटी किंमत जी आहे ती 84,000 84,000 दिलेले. म्हणजे जीएसटी सह वॉकी टॉकीची किंमत जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 84,000 आणि जीएसटी दिलेला आहे 12% दिलेला आहे. नीट समजून घ्या. ही जी 84,000 किंमत आहे ही वॉकी टॉकीची जीएसटी 12% सह दिलेली आहे. म्हणजेच जीएसटी जर काढलं तर त्या वॉकी टॉकीची जी मूळ किंमत आहे ती 84,000 पेक्षा नक्कीच कमी असेल, लेस दॅन 84,000 असेल. म्हणून आपण असं म्हणूया, लेट टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणूया आपण. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉकी टॉकी बी ₹X. म्हणजेच काय म्हटलं आपण मराठीमध्ये की समजा वॉकी टॉकीची किंमत किंवा करपात्र वॉकी टॉकीची मूळ किंमत किंवा करपात्र किंमत ₹X आहे. मराठीने समजून घेऊया आपण. समजा वॉकी टॉकीची करपात्र किंमत ₹X आहे. म्हणून जर करपात्र किंमत X असेल तर आपल्याला माहिती आहे एकूण जीएसटी किती असेल. देअरफॉर जीएसटी इज इक्वल्स टू नुसता जीएसटी काढूया आपण. करपात्र किंमत ₹X आपण मानलेली आहे. त्याची जी किंमत होती टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे करपात्र किंमत बी X म्हणजे ₹X आहे. त्याच्या 12% जीएसटी आहे. 12% जीएसटी कोणाच्या? करपात्र किमतीच्या 12% आहे. करपात्र किंमत आपण ₹X मानली होती. इथं मराठीत सुद्धा समजून घेऊया की समजा करपात्र किंमत ₹X आहे. म्हणजेच ₹Xच्या 12% किती जीएसटी आहे तो आपण शोधून काढूया. 12/100 म्हणजे 12 आणि 100 हे 4च्या पाड्यात आहेत. जसे 4 3 12, 4 2 8, 2 उरला 20 झाला, 4 25. म्हणजेच 3 गुणिले X 3X अपॉन 25 हा जीएसटी झाला. आता ही जी 84,000 किंमत आहे ना मित्र हो, जीएसटी आणि ती त्याची करपात्र किंमत या दोघांची बेरीज इतका आहे. म्हणजे आपण काय म्हणूया की करपात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर काय आहे? एकूण किंमत. एकूण किंमत जी आहे ती आपल्याला 84,000 टोटल व्हॅल्यू. एकूण किंमत जी आहे ती 84,000 आपल्याला माहिती आहे. यात काय काय आहे समाविष्ट? त्यात करपात्र किंमतीमध्ये जीएसटी ऍड केला मिळवला तर 84,000 होते. म्हणजेच करपात्र किंमत X होती, जीएसटी 3X अपॉन 25 होता आणि या दोघांची किंमत 84,000 होती. 84,000 इज अ टोटल व्हॅल्यू ऑफ द वॉकी टॉकी सेट. त्याच्यात काय काय इन्क्लुडेड? इंक्लुडिंग द टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस टोटल जीएसटी इज इक्वल्स टू टोटल व्हॅल्यू ऑफ द वॉकी टॉकी सेट. अशा पद्धतीने आलंय. आता हे दोन भिन्न छेद अपूर्णांक आहेत, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. जसं 25 गुणिले X 25X प्लस 25 गुणिले X 25X 3X इथं डिनॉमिनेटर 1 आहे. 3X 1 जा 3X 25 जसा तसा डिवायडेड बाय 25 इज इक्वल्स टू 84,000. हे कसं आलं कळलं? यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 25 इंटू X 25X प्लस 3X 1 जा 3X डिवायडेड बाय 25 इज इक्वल्स टू 84,000.
आता आपण काय करूया, therefore 25 plus 3x is equals to 28x is equals to हा 84,000 आहे. 84,000 हा 25 इथं डिवाइड करतोय, पक्षांतराने मल्टिप्लाय होईल, म्हणजेच मल्टिप्लाय झाला 25. हे मला वाटतं सगळ्यांना कळलेलं आहे. 25x आणि 3x यांची बेरीज 28x झाली. 25 भागतोय, पक्षांतराने गुणला इथं, म्हणून x बरोबर 84,000 इंटू 25. हा 28 जो आहे तो इथं मल्टिप्लाय करतो, पक्षांतराने डिवाइड होईल आणि डिवाइड सुद्धा झाला बघा. आता तुमच्या लक्षात येत आहे यांचं एक तर गुणून भागा किंवा भागून गुणा, एक काहीतरी करूया. गुणून भागणं चांगलं की भागून गुणणं चांगलं? ज्यांचे पाडे चांगले पाठ असतात ते 28च्या पाड्यात 84 आहे असं पटकन कळेल. 28 वजा 28 वजा 28, 22, 8 2 जा 54, 56 and 24, 28 3 जा 84, 28 1 28, 28 3 84, 28 0 0, 28 0 0, 28 0 0. therefore x is equals to 25 3 75 आणि हे 000 जसे तसे एवढं त्याची करपात्र किंमत होती, नुसती व्हॅल्यू होती. टॅक्सेबल व्हॅल्यू मीन्स करपात्र किंमत त्या वॉकी टॉकी सेटची 75,000 होती. आता पुढे ते काय विचारतात, 84,000 ही त्याची करासह किंमत होती, जीएसटी सह किंमत होती, नुसती करपात्र किंमत 75,000 आलेली आहे. पण ते पुढे विचारता आहात की also जीएसटी चार्ज्ड, फाइंड द अमाउंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल जीएसटी. मग जीएसटी शोधण्यासाठी आपल्याला या 75,000च्या 12%ने जीएसटी जो आहे तो आपल्याला एवढा होता. याला तुम्ही असं गुणलं केलं तरी चालेल, किंवा 2-3 पद्धतीने आपण जीएसटी काढू शकतो. एक तर 84,000 ही जीएसटीचं किंमत होती, मधून 84,000 मधून 75,000 वजा करा, जे उत्तर असेल ती जीएसटी, ती एक पद्धत झाली. कोणी असं करेल, या 75,000च्या 3x/25 ने मल्टिप्लाय करेल, कारण तुम्हाला जीएसटी माहिती आहे. तसे करेल 75,000 इंटू 3x असं पण करेल. अजून एक पद्धती अशी आहे, एक्सची किंमत तुम्हाला माहिती आहे, मग ते पण चालेल. याच्या 12% सुद्धा करेल, कारण रेट ऑफ जीएसटी इज 12%. त्यामुळे 75,000च्या 12% ने सुद्धा जीएसटी काढू शकतात. जीएसटी करपात्र किंमत गुणिले जीएसटीचा रेट ऑफ जीएसटी, टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट ऑफ जीएसटी. We know the rate of GST is 12% and total value of the only value, taxable value of the walkie-talkie set is 75,000. So 75,000च्या 12%. मग हे 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. therefore GST is equals to काय येतं बघा, हे 2 शून्य गेले होते, 2 शून्य, इथं 1 शून्य राहिला आहे. 75 आणि 12चा गुणाकार बघूया काय येतो. 12 5 जा 12 25 60 18 6, 12 7 84, 84 आणि 6 90, म्हणजेच 9,000 रुपये हा टोटल जीएसटी आला. एखाद्याने असंही केलं असतं, 84,000 मायनस 75,000, 84,000 मधून 75,000 वजा केला असता तर तुम्हाला जीएसटी मिळाला असता. कारण करपात्र किंमत आणि जीएसटी, करपात्र किंमत माहित नाही आपल्याला, 75,000 माहिती होती आणि एकूण जीएसटीची किंमत एवढी होती. त्या दोघांची वजावट केली तरी 9,000 उत्तर येईल. कोणी याला 12% केलं तरी तसं येईल, कोणी या पद्धतीने केलं तरी तसंच येईल. खूप पर्याय आहेत तुमच्याजवळ. मला हे जे वाटलं असं करा, यांची वजावट केली तरी उत्तर चुकणार नाही, 9,000च येईल. हा 9,000 जीएसटी आला. पण ते मी तसं म्हटलेलं नाहीये, ते पुढे म्हणताय ऑल्सो फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द सेट. टॅक्सेबल व्हॅल्यू ते झालेलं आहे. फाइंड द अमाउंट ऑफ स्टेट अँड सेंट्रल जीएसटी. स्टेट अँड सेंट्रल जीएसटी मीन्स CGST is equals to SGST is equals to GST upon 2 असतो. म्हणजे GST 9,000 होता, त्या 9,000ला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर 4,500 रुपये येईल. हा CGST पण 4,500 येईल आणि SGST पण 4,500 येईल. 9,000च्या निम्मी म्हणजे 9,000 डिवायडेड बाय 2 इज अ सेंट्रल जीएसटी अँड स्टेट जीएसटी. अशा पद्धतीने हे आपलं पहिलं एक्झाम्पल झालेलं आहे. यात काही शंका असेल
तर पुन्हा पुन्हा ते समजून घेत चला आणि तुम्हाला नक्कीच कळेल. ओके, अजून एखादं उदाहरण झालं पाहिजे. व्हिडिओ किमान अर्धा तासाचा बनवतो आपण. पुढचं उदाहरण विचारलंय मित्र हो, एक 9th एक्झाम्पल आहे. अण्णा पाटील, ठाणे महाराष्ट्र, सप्लाइड व्हॅक्यूम क्लीनर टू अ शॉपकीपर इन वसई फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू of rupees 14,000 and GST rate of 28%. Shopkeeper sold it to the customer at the same GST rate for the 16,800. Find the following. खूप राशी विचारलं त्यांनी. The amount of CGST and GST shown in the tax invoice issued by the अण्णा पाटील. अण्णा पाटील यांनी एक व्हॅक्यूम क्लीनर एका दुकानदाराला विकलंय वसईच्या. ते त्यांनी 14,000 रुपये टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ व्हॅक्यूम क्लीनर दिलेला आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ व्हॅक्यूम क्लीनर किंवा व्हॅक्यूम क्लीनरची करपात्र किंमत जी आहे ती दिलेली आहे 14,000 रुपये. 14,000 रुपये दिलेले आहे आणि रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे त्यांनी. रेट ऑफ जीएसटी इज 18%. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल्स टू 28% आहे. म्हणून 14,000 वर 28% काढूया. therefore जीएसटी इज इक्वल्स टू 14,000 into 28%. Why? Because rate of GST is 28%. 14,000च्या 28% काय असतं ते आपण बघूया. जसे there are 2 get cancelled, remaining only 140 into 28. आता हा शून्य तसाच ठेवला. कोणाला 14चा पाडा येईल, कोणाला 28 येईल, कोणी म्हणेल 28 चोक 1200. 28 चोक 1200 म्हणजे 11 जर 28 एक 28, 28 11 39. म्हणजेच कोणी असा गुणाकार करेल, कोणी 14 ने गुणेल. 14 ने गुणूया. 14 पंचे 70, 14 7 84, 14 7 14 8 1200. अच्छाला तसंच राहिलं. 14 गुणे 28 आणि तो 11 39 झाला. म्हणजे 3,920 रुपये आहे. ही नुसती टॅक्सेबल व्हॅल्यू झाली. तुम्हाला असं विचारलं होतं की अण्णा पाटील सप्लाइड व्हॅक्यूम क्लीनर टू शॉपकीपर इन वसई फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 14,000 अँड जीएसटी रेट इज 28%. आता हा जो आहे 28% आपण याच्या काढलेले हा जो आहे हा कोणासाठी आयटीसी ठरेल. हा त्या शॉपकीपरसाठी. अण्णा पाटलांनी जेव्हा व्हॅक्यूम क्लीनर एका शॉपकीपरला विकला तेव्हा त्यांनी 28% जीएसटी गोळा केला. म्हणजे आउटपुट टॅक्स ऑफ अण्णा पाटील त्यांचा किती असेल तो 3,920 रुपीज असेल. आणि हाच आयटीसी असेल शॉपकीपरचा. हे पण लक्षात घ्या. अण्णा पाटीलने ते व्हॅक्यूम क्लीनर शॉपकीपरला विकलं. विकताना जो कर असतो तो गोळा केलेला कर असतो आणि तो त्यांचा आउटपुट टॅक्स असतो. बरोबर आहे. आता पुढे असं म्हटलेलं आहे, पहिलं दिलेलं आहे की जीएसटी तुम्हाला माहिती झालेला. द अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. सीजीएसटी हा जीएसटी झाला, हा एकूण झाला जीएसटी. आता सीजीएसटी विचारलेला आहे त्यांनी आणि एसजीएसटी पण विचारला आहे. तो जीएसटीच्या निम्मी असतो. जीएसटी अपॉन 2 असतो आणि जीएसटी आहे 3,920 अपॉन 2. किती किंमत येते बघा. ती व्हॅल्यू जी आहे या जीएसटी आणि सीजीएसटीची बे एक बे एक उरला 19 झाला. बे 9 18 एक उरला. बे सख 12 बे 00 म्हणजे 1,960 रुपीज इज एस जीएसटी अँड सीजीएसटी. अशा पद्धतीने. आता पुढे असं दिलेलं त्यांनी की द शॉपकीपर सेकंड असं विचारलंय. फर्स्ट आलं हे द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी चार्ज बाय द शॉपकीपर इन वसई. त्यांनी तो
किती कमवला आहे, वसईच्या व्यापाऱ्याला जेव्हा विकलेला आहे तेव्हा त्यांनी किती किंमत दिला, त्यांनी 16,000ला दिलेला आहे ना. तो वसईच्या व्यापाऱ्याला, तो जो क्लीनर आहे त्या व्यापाऱ्याने 16,800 रुपयांना एका गिरायकाला विकलेला आहे. द शॉपकीपर सोल्ड इच टू द कस्टमर ॲट द सेम GST रेट ऑफ 16,800. आता 16,800ला त्या व्यापाऱ्याने विकलेला आहे. त्या व्यापाऱ्याने गोळा केलेला GST जो असेल आणि तो किती CGST आणि SGST भरला असं विचारलेलं आहे. दुसरं असं विचारलंय, द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST चार्ज बाय द शॉपकीपर इन वसई. शॉपकीपरने किती चार्ज केलेला आहे ते आपण बघूया. द शॉपकीपर सोल्ड द व्हॅक्यूम क्लीनर at the rate of 16,800 rupees आणि GST किती दिला आहे, 28% दिला आहे. म्हणून 16,800च्या 28% GST आपल्याला शोधावं लागेल. दोघं शून्य गेले. 28ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 28 त्रिक 84, 28 चौक 1600, 1200 नाही का, आणि 28 8 24 2, 28 8 24 2, 28 8 24 2शी 4 अच्छाला 22, 28 सख किती आपण 28 6 1 6 6 8 48, अच्छाला 22 उरला होता. 6 8 48, 48शी 8 अच्छाला 4, 6 दुने 12, 13 14 15 16 म्हणजे 168, म्हणजे बरोबर आहे. 28 8 68 असेल. 28 8 68, 28 सख 68 असे, 68 असे आणि 4 किती झाले, 172 झालेला आहे. यांचा गुणाकार आपण एकदा पुन्हा करत आहोत. 28 8 24 2, 24 2शी 4 अच्छाला 22, 28 सख 68 असे म्हणजे 168, 8 आणि 2 10, अच्छाला 1, 6 3 9, 1 1 0, अच्छाला 19 आहे. 28 1 28, 28 प्लस 19 अच्छाचा 8 2 16 1 17, अच्छाला 1 4 47, 4,704 रुपये एवढा त्यांचा GST आलेला आहे. तो 4,704 हा GST आल्यावर त्यांनी असं विचारले, शॉपकीपरने किती CGST आणि SGST गोळा केला असेल, तर तो CGST आणि SGST जो असेल तो याच्या निम्मी म्हणजे 4,704च्या निम्मी म्हणजेच किती असेल, 2 1 2, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 1 उरला, 2 पंचे 10, 2 दुने 4, 2,352 रुपीज हा एवढा GST जो आहे, SGST आणि CGST हा त्या शॉपकीपरने जमा केलेला आहे. कोणाकडनं, व्यापाऱ्याकडनं, गिरायकाकडनं. हे उदाहरण मी तुम्हाला अजून एकदा थोडक्यात सांगतो. व्हॅक्यूम क्लीनर जो आहे त्याची मूळ किंमत 14,000 होती. तो व्हॅक्यूम क्लीनर 28% GST दराने त्याने एका दुकानदाराला विकला. त्या दुकानदाराकडनं त्याने म्हणजेच 3,920 रुपये हा GST गोळा केला आणि त्यांचा देय GST जो असेल, GST आणि GST तो याच्या निम्मी म्हणजे 1,960 रुपयाला. पुढे विचारले 2 नंबर त्यांनी, त्या शॉपकीपरने 16,800 रुपयाला घेतल्यावर गिरायकाला विकल्यावर त्यांनी किती GST आणि CGST घेतला असेल गिरायकाकडनं. हा भरलेला नाहीये, हा गिरायकाकडनं प्रत्यक्ष घेतलेला आहे. इथं थोडं कन्फ्यूज होऊ शकतं, मला जागेचा थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणून पुन्हा मी शॉर्टकटमध्ये सांगतो. 16,800 रुपयाला शॉपकीपरने गिरायकाला विकलेला आहे आणि त्यानुसार 28%ने त्यांनी खरा GST एवढा घेतला आहे, म्हणजेच त्यांनी खऱ्या अर्थाने 2,352 रुपये SGST आणि CGST जमा केलेला आहे. पण त्यांनी आधी खरं तर 3,920 रुपये जो होता हा त्यांचा ITC असेल. ITC जो असेल तो ITC होता 3,920 रुपीज एवढा होता. का होता, तो जो असता टॅक्स क्रेडिट त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो आपण. इनपुट टॅक्स क्रेडिट 3,900 होता, 920 होता आणि त्यांनी भरलेला आहे 4704. म्हणजेच पेएबल GST ऑफ शॉपकीपरचा किती असेल, तो
तो असेल 4704 मधून जर आपण 3920 वजा केले तर जे उत्तर येते त्याच्या निम्मी का असेल ते तुम्ही करून घेणार आहात. 4704 वजा 3920, चारातून शून्य गेला 0, चारातून शून्य गेला तर 4 राहिला आहे, 10तून 2 गेला 8 राहिला, 8ला 1, 9 1 10, 17तून 10 गेला 7, 8ला 1, 4 4 गेलं 0, म्हणजे 784 रुपये हा जो असेल हा 784 रुपये, 784 रुपये हा जो असेल 784 दिसतोय मला वाटतंय. हे पुन्हा एक इन शॉर्ट सांगतो मी तुम्हाला. टॅक्सेबल व्हॅल्यू 14,000 रुपये होता. 14,000वर 28% जीएसटी काढला तो 3,920 आला. या 3,920च्या सीजीएसटी आणि एचजीएसटी निम्मी निम्मी भरला तो 1,960 आला. हा 3,900 आउटपुट टॅक्स होता, तोच त्या शॉपकीपरचा आयटीसी होता, इनपुट टॅक्स क्रेडिट होता. नंतर त्या शॉपकीपरने 16,800 रुपयाला तो व्हॅक्यूम क्लिनर विकला, त्याच्यावरचा जीएसटी काढला तो 4,704 रुपये आला. पण त्यांनी आधीच 3,920 रुपये भरलेला होता, तो त्यांचा आयटीसी होता, म्हणून त्या 4,704 मधून 3,920 वजा केला तो 784 आला आणि हा 784 जीएसटी झाला. पण यांनी मग पुढे खरं तर असं विचारलं, त्यांनी मला जागा नसल्यामुळे मी नाही सोडवू शकत आता, तर पुढे त्यांनी म्हटलंय व्हॉट इज द सीजीएसटी अँड जीएसटी पेबल बाय द शॉपकीपर इन वसई ॲट द टाइम ऑफ फिलिंग द रिटर्न. जेव्हा ते त्यांचं कर बिजट भरतील त्याच्यामध्ये ते सीजीएसटी आणि एचजीएसटी किती असेल तर 784च्या निम्मी निम्मी असेल. याला तुम्ही 2ने भागल्यावर जे उत्तर येईल तो त्या शॉपकीपरने भरलेला सीजीएसटी आणि एचजीएसटी असेल. विद्यार्थी मित्र हो, मी तुम्हाला वगळण्यात आलेला पोर्शन सांगितलेला होता. ही 2च उदाहरणं एवढ्या अर्धा तासामध्ये जवळजवळ बसलेली आहेत, बसत नाहीत पूर्ण. ठीक आहे, मला मोठ्या उदाहरणांसाठी हा एक प्रॉब्लेम आहेच. दुसरं महत्त्वाचं, हा प्रॉब्लेम सेटच्या अजून 2 उदाहरणं बाकी आहेत, ती तुम्ही सोडवायची आहेत आणि मला आज ही सर्व आज 7 पासून तर 10 पर्यंत म्हणजे 7, 8, 9, 10 अशी 4 उदाहरणं तुम्ही पाठवणार आहात. 2 मी सोडवून दिलेले आहेत, 2 तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. अशी एकूण 4 उदाहरणं आज मला तुम्ही सोडून पाठवता. ओके, बेस्ट लक.